ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, आज जी बैठका आज लागलेल्या आहेत त्या पंजाब, उत्तराखंड, झारखंड या राज्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवडण्यासंबंधी सृजन समिती जी आमच्याकडे सृजन अभियान सुरू आहे त्याच संबंधाने लागलेले आहेत। त्यासाठी मी आज या दिल्लीमध्ये आलेलो आहे। आज ईगलची बैठक नाही आहे, ईगलची बैठक होईल तेव्हा निश्चितपणे कळवलं जाईल। मतचोरीवरून सर खूप आरोप प्रत्यारोप सुरू आहे। वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीज मधून लीडर्स येऊन कंप्लेंट करतात। तुम्ही त्याचं निरीक्षण कुठे कुठे जे ते घेताय, काय नेमकं तुमच्या लक्षात आलं आहे? अशोक पवारांचा केस म्हणा, ओमराजे निंबाळकर यांचा केस म्हणा, त्याला कसं? नाही, एक लक्षात घ्या की वोट चोरी तर झालेली आहे। काही ठिकाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी 10 लाख मतदान माझ्याच मतदारसंघात कमी करण्यात आलं होतं आणि 20 लाख मतदान वाढवण्यात आलं होतं। तर जे मृतक मतदार आहेत त्यांची नावं डिलीट करण्यात आलेली नव्हती आणि 2-2दा 3-3दा आलेली नावं अनेक आहेत। अशीच तक्रार निंबाळकरांनी, ओमराजे निंबाळकरांनी केली होती, बाळाराम पाटलांनी केलेली होती आणि आता शिरूरचे माजी आमदार अशोकराव पाटील यांनी सुद्धा तशीच तक्रार करून पुरावे सादर केलेले आहेत। एकंदरीत वोट चोरीचा घोळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची सरकार ही चोरीची सरकार म्हणून त्या ठिकाणी स्थानापन्न झाल्याचं चित्र सर्वत्र दिसतं आणि लोकांमध्ये त्याची चर्चा आहे। सर, शक्तीपीठ महामार्गाला खूप मोठा विरोध होतोय, पण असं असताना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं होतं आणि समर्थन दाखवलं होतं, पण त्याला तुमच्याच पक्षातील नेत्यांनी विरोध केल्याचं बघायला मिळालं। ॲक्च्युली समजण्यामध्ये घोळ आहे। मी दिल्ली, नागपूर, हैदराबाद हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर व्हावा आणि हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर करत असताना नागपूर हा केंद्रस्थानी असल्याने नागपूरला समृद्धी महामार्ग जुळतो, नागपूरला प्रस्तावित नागपूर गोवे महामार्ग जुळतो। या महामार्ग 2 जर जुळले गेले तर 2 ठिकाणची समुद्रातली बंदरे हे नागपूरशी द्रुतगती मार्गाने जोडले जातील आणि त्या माध्यमातून निर्यातीला, आयात निर्यातीला मोठा वाव त्या ठिकाणी मिळेल आणि विदर्भाच्या विकासामध्ये एक नवीन गोल्डन ट्रँगल त्या ठिकाणी प्रस्तावित होईल। अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याचं गोल्डन ट्रँगलचं मी या ठिकाणी समर्थन करतो। तुम्ही गोल्डन ट्रँगलचं सांगताय, पण विरोध मात्र होतोय सगळ्यांचा। विकासाची कामं कुठलीही असोत त्याला सुरुवातीला विरोध हा होत असतो आणि विरोध करणं हे स्थानिक लोकांचं काम आहे, परंतु शासन जे असतं तो आपला प्रोजेक्ट पुढे नेत असतो आणि अनेक प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं आहे की सुरुवातीला विरोध झालेत आणि नंतर ते जेव्हा प्रोजेक्ट कंप्लीट झालेत तर आज ते लोक म्हणतात की यामुळे आमचा फायदा झाला। समृद्धी महामार्गाच्या वेळेलाही असंच झालं होतं, परंतु आज समृद्धी महामार्ग हा द्रुत गतीने मुंबईशी जोडला गेला। नागपूरचे लोक विमानाचे तिकिटाचे दर खूप असतात म्हणून बाय रोड त्या ठिकाणी जातात। शिर्डीला दर्शनाला लोक जात असतात, नाशिकला दर्शनाला लोक जात असतात बाय रोड आणि त्याचा आता उपयोग त्या ठिकाणी होतो आहे। त्यामुळं विरोध हा जो होतो आहे तो एखाद वेळेला त्या ठिकाणी जी तांत्रिक अडचणी आहेत, विभाग कशा पद्धतीने तो रस्ता विकसित करतो आहे त्याला विरोध होऊ शकतो। दुसरा विरोध होऊ शकतो की सरकारमध्ये जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारामुळं शेतकरी कसा गंडवला जातो त्यामुळं त्या ठिकाणी विरोध होतो, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। अजित पवार आज कोल्हापूरमध्ये येतं, कोल्हापूरमध्ये त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने विधान केलेलं आहे। विरोध होत असताना जर जमीन मोजणीला कोणी येत असताना तर काय करायचं हे तुम्हाला माहिती, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली। एक प्रकारे त्यांचा हा विरोधच आहे असं म्हणायला वाव आहे। आता राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पक्ष आपापली बाजू त्या ठिकाणी मांडत असतो आणि त्या ठिकाणी जर राजकारण होत असेल तर तिथल्या स्थानिक लोकांनी त्याचा विचार करायचा आहे।
मी तर विदर्भाची बाजू मांडत असताना माझा प्रस्ताव हा दिल्ली नागपूर हैदराबाद कॉरिडॉर व्हावा आणि त्याला हे प्रस्तावित दोन्ही कॉरिडॉर जर जोडले गेले तर एक गोल्डन ट्रायंगल त्या ठिकाणी निर्माण होईल, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. 29 तारखेला ते मुंबईला जाणार आहेत, पण 27 तारखेपासून ते निघतात. सरकार एकीकडे विचार करतो असं सांगते, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे पुन्हा एकदा त्या आंदोलनाचा होत असतं. नाही, विद्यमान सरकारने अनेकदा मराठा समाजाच्या गरीब लोकांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं, नव्हे तर इथपर्यंत दाखवलं की आम्हीच करतोय मराठा समाजाच्या आरक्षणाची बाब पूर्ण, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काही आरक्षण देण्यात आलं नाही असं निदर्शनास येतं. त्यामुळं मनोज जरांगेजी आज त्या ठिकाणी ती बाजू आपली मांडण्यासाठी पुन्हा सज्ज झालेले आहेत. निश्चितच आरक्षण हा ज्या पद्धतीने दिला जातो त्या संविधानाच्या अधिकारात राहून आरक्षण जर त्यांना मिळत असेल तर दिलं गेलं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. तुमचा सपोर्ट राहील त्यांच्या आंदोलनाला? संविधानाच्या तहत आरक्षणाची मागणी करणाऱ्या सगळ्या लोकांना आमचं समर्थन आहे. सर, महाज्योतीच्या प्रश्नाला घेऊन, महाज्योती यंदापासून बँक पीओ परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मासिक जे विद्यावेतन आहे ते बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळे शहरात जाऊन प्रशिक्षण घेण्याचं जे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ते कुठे ना कुठे भंगणार आहे असं समजून. हो, याविषयी अनेक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. मग महाज्योती असो, सारथी असो की बार्टी असो, इथल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा विद्यावेतन मिळत नाही. त्यामुळं त्यांना पुढच्या परीक्षांना, स्पर्धात्मक परीक्षांना बसता येत नाही. अशा पद्धतीनं लोकांचा विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मी मध्ये पुण्याला गेलो होतो. पुण्यात अनेक शिष्टमंडळं मला भेटलीत आणि त्यांनी सांगितले की आमच्यावर अशा प्रकारचा अन्याय होतो आहे. निश्चितच अशा या प्रश्नाची दखल राज्य सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचं विद्यावेतन दिलं जावं, अशा पद्धतीची मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत. प्रभाग रचनाला घेऊन खूप लोक प्रश्न जे करत आहेत, त्यात खास करून आत्ता जे बाहेर आलं ते म्हणजे नवी मुंबईचा विषय, जिथे गणेश नाईक यांनी चिंता व्यक्त केली आहे. नवीन रचनामुळे त्यांची चिंता होते, पण वेगळ्या वेगळ्या रचनांना घेऊन लोकांना प्रश्न आहेत, त्याला तुम्ही कसं बघता? पहिली बाब तर अशी आहे की 2017चाच नकाशा या ठिकाणी प्रभाग रचनेचा आधार घेऊन त्यांनी त्या ठिकाणी सीमांकन जाहीर केलेलं आहे. परंतु ती सीमांकन जाहीर करत असताना जी व्याप्ती त्या ठिकाणी प्रभागाची दिली, त्या व्याप्तीमध्ये घोळ करून टाकलेले आहेत त्यांनी आणि ती कन्फ्यूज करणारी असल्याकारणानं अनेक ठिकाणी असंतोष दिसतो आहे. अनेक याच दरम्यान 2017 ते आता 25च्या दरम्यान लोकसंख्या वाढली, वस्त्यांची संख्या वाढली, त्या ठिकाणचे मतदार वाढले, परंतु सीमांकन करत असताना एक विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा विधानसभा मतदारसंघ यामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला प्रभाग दिलेले नाही आहेत. तर त्याचे तुकडे करून त्या इतर विधानसभा मतदारसंघालाही जोडलेले आहेत. माझ्या मतदारसंघात तर 3 विधानसभा मतदारसंघ जोडले गेलेले आहेत, मध्य, पूर्व आणि पश्चिम. तर हा प्रकार काही कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. राज्य सरकारने अशा सीमांकनाची दखल घेतली पाहिजे. 28 तारीख आता त्याला तक्रारीसाठी दिलेली आहे त्यांनी, तर आम्ही सगळे तक्रारी त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि दाद मागणार आहोत. बघूया काय राज्य सरकार करते. वोट चोरीसारखा जर घोळ या ठिकाणी केला तर पुन्हा तीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे. शेवटचा सर, नगरविकास खात्यावर कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांची नाराजगी असं समजून येते. शिंदेंवर नाराजगी आहे. मागच्या 2 कॅबिनेट बैठकीत शिंदे पण ॲब्सेंट होते आणि बरोबरच एक जेव्हा बैठक झाली तेव्हा नाराजगी व्यक्त केली. जे सेंट्रल पॉलिसीज आहेत ते कुठे ना कुठे इम्प्लिमेंट होत नाही राज्यात आणि त्याच्यात मोठा झोळ आहे म्हणून नाराजगी आहे. नाराज तर आहेत एकनाथराव आणि त्यांनी नाराजी दाखवली सुद्धा आहे. आणि आता तर BJPचे माजी आमदार किंवा चांगले कार्यकर्ते सुद्धा फोडायच्या तयारीत ते दिसत आहेत.
मला वाटतं जळगाव आणि नाशिककडचेच अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी की ते आपसातच भिडलेले आहेत आणि ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.